सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 147. रोहित राणीला स्वतः पार्लरमधून आणायला गेला आणि पूर्ण मेक ओव्हर झालेली राणी बघितली आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. आणि राणी म्हणाली, सर, हे सगळं तुम्ही मला कशासाठी करायला सांगताय? आणि रोहित तिला डोळा मारत म्हणाला, ही सगळी संध्याकाळची तयारी आहे राणी. आणि हे ऐकलं आणि राणी खूप लाजली आणि तिला वाटलं की आज रात्री नक्कीच तो तिला काहीतरी बेडरूममध्ये सरप्राईज देणार आहे. आणि ती जास्त काही न विचारता गप्प बसली आणि थोड्या वेळात म्हणाली, सर, मला घरी सोडा ना. आणि तिच्याकडे टक लावून बघणारा रोहित म्हणाला, का घरी जायचं आहे तुला? मी तुला खाणार नाही आणि मी तुझा नवरा आहे, त्यामुळे कोणाला घाबरायची सुद्धा गरज नाही. आणि राणी म्हणाली, तसं नाही सर, पण घरी कामं असतात ना. इतक्यात सोनमचा फोन आलाच आणि ताई, कॉलेज सुटून खूप वेळ झाला, तुम्ही का नाही आला अजून? असा रोजच्यासारखं ती म्हणाली. आणि राणी म्हणाली, सोनम, अगं मी यांच्यासोबत आहे, नको काळजी करू. आणि सोनम हसून म्हणाली, अरे वा ताई, रोहित दादा तुम्हाला डेटवर घेऊन गेलेत का? आणि राणी हसून म्हणाली, अजून तरी नाही घेऊन गेले, पण बहुतेक त्यांचा तोच विचार दिसतोय. सोनम, अगं बाकी सगळं मी तुला घरी आल्यावर सांगते, कारण खूप काही सांगण्यासारखं आहे. आणि सोनम म्हणाली, ठीक आहे, पण घरी येण्याची घाई करू नका, निवांत फिरा. आधीच दादांना वेळ मिळत नाही त्यांच्या राजकारणातून, असं म्हणून मी आता तुमच्यामध्ये जास्त लुडबुड करणार नाही, असं सोनम म्हणाली. आणि तिनं फोन ठेवला आणि राणी म्हणाली, बघा सर, आता घरून फोन यायला लागले, अहो सोडताय ना मला घरी? आणि रोहित म्हणाला, खरं सांगायचं तर तुला सोडू वाटेना, आणि जर घरी सोडली तर मलाही घरी थांबू वाटेल. तू नजरेसमोरून दूर जाऊ नये असं वाटतं. राणी गालात, डोळ्यात आणि ओठात खूपच दिलखेचक लाजली आणि हळूच तिनं तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागं ढकलले. इतक्यात रोहितनं तिचा हात पकडला आणि म्हणाला, ए थांब, चुप. आणि राणी चकित होऊन म्हणाली, काय झालं? माझं काही चुकलं का? आणि रोहित म्हणाला, हो, मी असताना हे तू का करशील? असं म्हणून त्यानं तिचे केस तिच्या कानाच्या मागे ढकलले आणि तिच्याच डोळ्यात बघायला लागला आणि म्हणाला, ए राणी, हे छोटे इयरिंग नको घालू, असे लॉंग घाल ना. ते असतं ना बघ सुईमध्ये दोरा ओवल्यासारखं, ते लॉंग तसलं घाल ना. तुझ्याकडे आहेत का? नाही तर चल आपण खरेदी करू. त्याचं ते बोलणं ऐकलं आणि राणी म्हणाली, सर, अहो तुमचं किती लक्ष आहे माझ्याकडे, मला तर खूपच आश्चर्य वाटतंय. आणि तुम्ही तुमच्या मनात असेल ते किती बिनधास्त बोलता. मला तुला सोडू वाटत नाही, मला तुझ्याजवळ थांबू वाटतं, मला नाही बाई इतकं खुल्लम खुल्ला बोलायला जमत. आणि रोहित हसला आणि म्हणाला, बोलते तर सगळं आणि म्हणे जमत नाही. विसरू नकोस, माझ्याकडे सगळ्यात आधी सेक्सची मागणी तू केलीस. राणी हसून म्हणाली, खरं तर हेच आश्चर्य आहे, आपण दोघं नवरा बायको होतो तरीही ही मागणी करावी लागली. पण एक गोष्ट मात्र नक्की, हा सर, तुम्ही बोलत नव्हता म्हणून मी बोलले आणि पुढाकार घेतला, कारण आपल्या नात्याची कुठेतरी गोड सुरुवात व्हावी असं मला वाटायला लागलं. आणि तुम्ही ना आता थोडे स्वार्थी झालेला आहात. आणि रोहित म्हणाला, राणी, आधी तर माझी प्रपंच करायची इच्छा नव्हती, पण नंतर मला कळलं की तुमची इच्छा असो वा नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो आणि कोणीच त्याला शांत बसू देत नाही, एकटं राहू देत नाही, नाहीतर लगेच डाऊट घेत बसतात, हा हिच्याबरोबर असेल तर तिच्यासोबत असेल, याचं लपडं हिच्यासोबत. बाप रे, म्हणजे लग्न करणं किती महत्त्वाचं असतं. आणि राणी हसली आणि म्हणाली, अगदी बरोबर, अहो लग्न करायला उशीर लावला ना तरी म्हणतात हिचं बाहेर कोणासोबत तरी सहज जुळलं आहे म्हणून लग्नाला नकार देते. आणि या गोष्टीचा ना मला खूप चांगला त्रास झाला आहे आणि मी खूप फेस केलं आहे सर. माझे नातेवाईक तर मला फाडून खायला उठायचे लग्नाला नकार देते म्हणून. आणि रोहित म्हणाला, आता जसा देश तसा वेश, समाजात राहायचं असेल तर हे सगळं करावंच लागतं. आणि चल, आता तुला भूक लागली ना? आणि राणी म्हणाली, सर घरी जाऊया आणि घरी जेऊया ना, लंच तयार असेल. आणि रोहित म्हणाला, ओके, पण माझी अशी इच्छा होती की आज आपण लंच बाहेर करावा. राणी म्हणाली, आज काय झालं आहे तुम्हाला तुमचं राजकारण आज बोलवत नाही का? आणि रोहित म्हणाला, आणि जरी बोलवलं तर मी तिकडं काय ॲडजस्टमेंट करून आलो हे मी तुला का सांगू राणी? तुझ्या वाटणीचा वेळ तुला दिलाच पाहिजे. आणि हेच तर वय आहे एकमेकांसोबत फिरण्याचं.
एकमेकांना वेळ देण्याचं. आणि तुझ्या चेहऱ्यावर रात्री खूप स्माईल दिसली पाहिजे, त्यासाठी मी तुझ्यासोबत जास्तीत जास्त टाईम घालवतोय, कळलं का? आणि राणी पुन्हा म्हणाली, सर काय आहे रात्री, तुम्ही काय करणार आहात? आणि रोहित हसून म्हणाला, आज की रात कयामत की रात हे राणी. आणि राणी म्हणाली, गप्प बसा, भीती नका घालू, तुम्ही असं काय करणार आहात माझ्यासोबत, जास्तीत जास्त लो बाईट कराल. आणि आता नाही मी घाबरत तुम्हाला, तेव्हा कसे गेल्या वर्षी घाबरवत होता मला, माथेरानला जायचं, हनीमून करायचा आणि मी घाबरायचे. आणि माथेरानला गेल्यावर तुम्हीच घाबरला आणि दूर दूर राहत होता. आणि तो हसला आणि म्हणाला, आपली जर्नी पण खूप ऑसम आहे, बरं सांग ना कुठे खाऊया? आणि राणी म्हणाली, जाऊया ना घरी, घरचं खाल्लेलं चांगलं. आणि रोहित म्हणाला, ओके. आणि त्यानं गाडी सुरू केली. इतक्यात त्याच्या गाडीला एक माणूस आडवा आला आणि रोहितनं ब्रेक मारला. आणि तो माणूस रोहितच्या बाजूला आला आणि म्हणाला, रोहित दादा असे कसे निघालात, गरीबाचा थोडा पाहुणचार घेऊन जा की. आणि रोहितनं त्याला बघितलं आणि म्हणाला, तुषार तू का रे, आता कसला पाहुणचार करतोस? आणि तो तुषार म्हणाला, दादा तुम्ही विसरलात का, माझ्या रेस्टॉरंटचं उद्घाटन झाल्यापासून तुम्ही इथे जेवायला आला नाहीत, पुन्हा येतो म्हणालात आणि त्यावर आत्ता दिसताय. आणि रोहित म्हणाला, अरे विसरलो. आणि तो तुषार म्हणाला, आता विसरला तर मी आठवण करून देतोय, आणि वहिनी साहेब पण सोबत आहे, तर चला ना जोडीनं जेवण करा. आणि रोहितनं राणीकडे बघितलं आणि राणी गप्प बसली. आणि तुषार म्हणाला, वहिनी साहेब अहो हो म्हणा की, आणि गरीबाच्या रेस्टॉरंटमध्ये या, तुम्ही जोडीनं आलात तर आनंद होईल मला. आणि आता राणी रोहितची लोकप्रियता बघत होती आणि ती रोहितला म्हणाली, ठीक आहे चला. आणि रोहित तिला हसून म्हणाला, राणी बघ बरं का, तूच मला चल म्हणतेस, जर घरचं जेवण शिल्लक राहिलं तर मी रात्री खाणार नाही हां, कारण तू मला माझ्या वाटणीचं शिल्लक राहिलेलं दुसऱ्या टायमिंगला खायला देतेस, शिळं तर शिळं. तशी राणीही हसली आणि तुषारही हसला. आणि राणी म्हणाली, नाही देणार, चला आता. मग तुषारनं लगेच त्यांच्यासाठी कोपऱ्यातलं एक छान टेबल तयार केलं, त्यांच्यासमोर चकाचक पाण्यानं भरलेले ग्लास ठेवले आणि मेन्यू कार्ड समोर पकडलं आणि म्हणाला, सांगा काय ऑर्डर करू? आणि राणी म्हणाली, सर नॉनव्हेज खायचं का, तुमच्या आवडीचं चिकन? आणि रोहित म्हणाला, अगं हल्ली तुझ्याच हातचं चिकन आवडतं, बाहेर नको वाटतं, काहीतरी व्हेज घेऊया. राणी म्हणाली, पण मला माझ्या हातचं खाऊन खाऊन बोर झालं तर? सर चिकन डिश घेऊया ना. रोहित म्हणाला, ओके. मग तुषारने चिकनचे 2-3 प्रकार, बिर्याणी वगैरे सगळं आणून ठेवलं आणि ते सगळं खाऊन राणी तृप्त झाली. रोहितला इथे आवडलं, पण तरीही त्यानं माझी बायको जास्त चांगला स्वयंपाक करते असा शेरा तुषारला मारला. आणि तुझ्या शेफना म्हणावं राणीकडून शिकून घ्या असंही म्हणाला. आणि तुषार म्हणाला, बरं दादा. राणी मात्र म्हणाली, तसं नाही हां, खूप सुंदर झालं होतं सगळं, यांना सवय लागली आहे माझी स्तुती करण्याची. आणि रोहित पुन्हा मस्करी करत म्हणाला, काय करणार, एकुलती एक बायको आहे ना, स्तुती करावी लागते, कारण बायका स्तुतीला आसुसलेल्या असतात, आणि स्तुती नाही केली ना तर मग रात्री बेडरूममध्ये नो एंट्री आणि बेडवरून किक मारतात. तसं तुषार पुन्हा हसला आणि राणी लाजली आणि गुपचूप गाडीकडे गेली. मग तो पुन्हा तिला सोडायला घरी गेला आणि दुपारच्या 2 वाजत आल्या होत्या. रोहितने तिला सोडली आणि तो परत निघाला आणि राणी घरामध्ये गेली. तसं तिला बघितलं आणि सोनम म्हणाली, एक्सक्यूज मी, कोण आपण, आणि अशाच कशा घरात आलात? आणि राणी चकित झाली आणि म्हणाली, सोनम अगं मी आहे, तू मला ओळखत नाही का, मी काही विचित्र दिसते का गं? असं म्हणून राणीनं स्वतःला मोबाईलच्या आरशात बघायला सुरुवात केली आणि सोनम हसून तिला मिठी मारली आणि म्हणाली, वाव राणीताई, अहो किती सुंदर दिसताय, अगदी हिरोईनसारख्या, आणि मला माहीत आहे तुम्ही आमच्या राणीताईच आहात. मी मस्करी केली हो, आणि खरं सांगू खूप खूप छान दिसताय. आणि आज काय स्पेशल आहे सांगा तरी, तुमचं बर्थडे आहे का? आणि राणीही म्हणाली, नाही गं मलाच माहीत नाही, यांना काय लहर आली कुणास ठाऊक, कॉलेजमध्ये आले आणि मला घेऊन गेले, मेकअप करण्यासाठी पार्लरमध्ये 3 तास बसवलं. आणि सोनम म्हणाली, अरे वा, म्हणजे नक्कीच दादाच्या डोक्यात काहीतरी आहे, राणीताई एन्जॉय करा. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, असं म्हणून तिच्या रूममध्ये गेली. आणि इकडे मेघना अजूनही पार्लरमध्येच बसली होती. तिचं सगळं मॅनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल, स्पा सगळं करून झालं होतं, तोही बाई उठायचं नाव घेईना. आणि बाकीचे कस्टमर खोळंबलेले होते. सकाळी 9 वाजता आलेली मेघना 2 वाजले तरी पार्लरमध्ये होती. तिनं काही खाल्लंही नाही, फक्त ज्यूस पिली होती. का खायचं नव्हतं तर पोट फुगेल म्हणून, कारण तिला जितकी स्लिम दिसायची तितकी स्लिम दिसायचं होतं.
आणि मी कॉलेजमध्ये आणि बाहेर जशी असते त्याच्याहीपेक्षा घरी सुंदर दिसते असं रोहितला दाखवायचं होतं. आणि तिचं बाहेरचं आणि घरचं रूप दोन्ही त्याला दिसावीत असं तिला वाटत होतं. पण आता इतकं सगळं करून फायदा होतोय की नाही काय माहीत. रोहितनं तिच्याकडे बघायला तर हवं ना. मग इतक्यात तिला रोहितची आठवण झाली आणि पुन्हा म्हणाली, ते जर आले नाहीत तर काय करू? त्यांचे खूप दौरे असतात, मग हे सगळं वाया जाईल. आणि त्या मूर्ख राणीपासून लपूनच आलं पाहिजे त्यांनी. आणि ती आता हट्टाला पेटली तर सर यायचेच नाहीत. आणि मग काही खरं नाही ते नाही आले तर. रोहित सरांनी तिला सांगू नये की माझ्याकडे येतात म्हणजे मिळवली, नाहीतर तिचीच दृष्ट लागेल आमच्या भेटीला, असं म्हणून मेघनानं रोहितला फोन केला. रोहितनं फोन घेतला आणि मला बोला. आणि मेघना म्हणाली, रोहित सर तुमच्या आठवणीत आहे ना माझं इन्व्हिटेशन? तो म्हणाला, हो हो आहे लक्षात. मेघना म्हणाली, सर एक रिक्वेस्ट आहे. सर प्लीज राणीला अजिबात सांगू नका तुम्ही माझ्याकडे येणार आहात. नाही म्हणजे त्याचा तुम्हालाच त्रास होईल आणि ती तुमच्यावर संशय घेईल, भांडेल. आणि आधीच माझ्यासोबत भांडते, तुमच्याशी बोलते म्हणून, आणि उगीच दोघांच्या वैवाहिक आयुष्यात माझ्यामुळे वाद नको. रोहित थोडासा हसला आणि म्हणाला, हो हो नाही नाही हां, अजिबात नाही सांगणार तिला, तुम्ही काळजी करू नका. आणि मेघना हसली आणि म्हणाली, सर तुम्ही किती जण येणार आहात की एकटे येणार? आणि रोहित म्हणाला, मी कालच सांगितलं ना तुम्हाला आम्ही दोघं येतोय. आणि मेघनाला वाटलं दोघे म्हणजे रोहित आणि त्याचा मित्र. राणीला तर तो काही सांगणारच नाही, मग काहीच हरकत नाही. आणि याच गोष्टीवरून मी राणीला खूप चिडवणार आणि त्याच्या मित्राला मम्मी पप्पाच्या तावडीत द्यायचं आणि रोहितकडे आपण बघत बसायचं. त्याची खातिरदारी करणार मीच असं तिनं ठरवलं. मग मला सोडून रोहित दुसरा कोणालाच बघणार नाही. आणि ती म्हणाली, थँक्यू सर, रात्री 9 वाजता या बरं का, मी वाट बघते. आणि सर तुम्हाला स्वीटमध्ये काय आवडतं? रोहित हसून म्हणाला, काहीही चालेल, आज तुम्ही द्याल ते मी खाईन. आणि मला फक्त आणि फक्त तुमच्या हातचं जेवण खायचं आहे बरं का, आम्ही दिवसभर काहीही खाल्लेलं नाही मिस मेघना. आणि हे ऐकून मेघनाला टेन्शन आलं आणि तरी ती हसून म्हणाली, काय सांगता काय सर, मग तुम्ही याच, माझ्या हातचं जेवण खाऊन तुम्ही वर्षभर तरी चव विसरणार नाही. आणि रोहित म्हणाला, अरेच्छा, का विसरणार नाही? अहो जर मला पहिली चव आवडली तर मी दुसरी चव तुम्हाला मागून घेईनच की. आय मीन तुमच्याकडून टिफिन घेईन. आणि रोज जर तुमच्या हातचा टिफिन मिळाला तर किती छान होईल मिस मेघना. आणि हे कधी ठरेल? आजचं जेवण छान झालं तर. मग मी माझ्या आईच्या हातचीही चव विसरून जाईल. आणि हे ऐकलं आणि मेघना तर आकाशच ठेवणं वाटलं होतं. आणि आता रोहितला इतका खुश करायचा की तो आईच्याच काय पण राणीच्याही हातची चव विसरला पाहिजे. आणि मेघना म्हणाली, ओके सर, फोन ठेवा, बाय. आणि रोहित म्हणाला, अहो फोन तुम्ही केलाय मग तुम्ही आधी ठेवा. आणि मेघना इतक्या वेळा बाय 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 म्हणून फोन ठेवला. आणि रोहितही म्हणाला ओके आणि फोन ठेवला. आणि म्हणाला, आज काय खायला मिळणार आहे कुणास ठाऊक. नशीब तुषारने पोटभर जेवण घातलं. रात्री मनासारखं असेल तर खायला, नाही तर तसाच झोपेल. आणि या मिस मेघनाला नट्ट्या पट्ट्यातून वेळ मिळाला कुकिंग शिकायला तरी बरं. आपल्याला काय करायचं असं म्हणून तो पुन्हा ऑफिसला गेला. मग मेघनाच्या मम्मीचा फोन आला आणि म्हणाली, मेघना अगं तू म्हणत होतीस की गेस्ट बोलवले आहेत, जेवणात काय करायचं आहे की नाही, तुझा तर पत्ताच नाही. आणि त्या गेस्टना काय आवडतं हेही माहीत नाही. मेघना म्हणाली, मम्मी अगं तू काहीही करू नको, फक्त घर स्वच्छ ठेव आणि गुलाबाची फुलं वगैरे आणून ठेव. आणि स्वयंपाकाची तू काळजी करू नको, मी सगळं ऑर्डर करणार आहे. मेघनाची आई म्हणाली, बरं. आणि मेघनाने आता शहरातील सगळ्यात छान सुंदर रेस्टॉरंट कोणतं आहे जिथं छान नॉनव्हेज मिळतं ते शोधायला लागली. पण आता तिच्या मनात विचार आला की रोहित सर इतकी मोठी आसामी आहेत, त्यांचं मित्रमंडळही मोठं आहे, तर साहजिकच ते प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवले असतील. मग काय करावं? बघता बघता तिला नवीन रेस्टॉरंटचा पत्ता सापडला आणि या रेस्टॉरंटमध्ये कदाचित ते जेवायला गेले नसतील. मग इथून जेवण ऑर्डर करायचं असं तिनं ठरवलं. आणि संध्याकाळी 8:30 वाजता जेवण पोहोच करा असं तिनं ऑर्डर दिली. आणि पुन्हा डोळे झाकून त्या पार्लरवाडीपुढे बसली आणि म्हणाली, माझे गाल चमकले पाहिजेत, इतका छान फेशियल कर. आणि ती मुलगी वैतागली आणि म्हणाली, अहो मॅडम किती वेळा करायचं आता बस. आणि मेघना म्हणाली, तुला काय प्रॉब्लेम आहे गं, मी पैसे देते ना तुला, 2-3 फेशियलची रक्कम घे, माझ्याकडून हवं तर पण व्यवस्थित फेशियल कर. आणि ती मुलगी म्हणाली, ओके मला तर काय. आणि तिनं बाकीचे जे कस्टमर होते त्यांना उद्या यायला सांगितलं. मग रोहितनं 5 वाजता राणीला फोन केला आणि म्हणाला, राणी मी 8च्या दरम्यान घरी येतोय बरं का, तर तू तयार राहा. आणि ऐक तुझं कपाट उघड. आणि राणीनं फोन कानाला लावूनच कपाट उघडलं आणि त्यातल्या 5-6 साड्या बदा 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 राणीच्या अंगावर पडल्या. आणि राणी गडबडली आणि म्हणाली, हे काय आहे सर. आणि रोहित हसून म्हणाला, तू जे स्टॅच्यू चोरणार होती ना ते मी चोरले.
आता यातली एक सुंदर साडी घ्यायची आणि ब्लाऊज घालायचा आणि लॉंग इयरिंग घालायचे. आणि हवं तर तुझ्या सपनाताईला विचार, तिला चांगला सेन्स आहे कशावर काय घालावं याचा. आणि राणी मी येईपर्यंत रेडी राहा. आणि राणीला काहीच कळेना आणि ती म्हणाली, पण सर नक्की आपण जाणार आहोत कुठे? रोहित म्हणाला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, असं समज की आपली रोमॅन्टिक डेट आहे. आणि राणी म्हणाली, ओके. आणि इकडे मेघनानं सगळी सेटिंग लावली, घरभर अत्तर वगैरे फवारलं आणि रोहितची वाट बघत बसली. आणि इकडे वेडी राणी रोहितनं तयार व्हायला सांगितलं होतं 8 वाजता, ते विसरूनच गेली आणि रूमची स्वच्छता काढत बसली. त्याची पुस्तकं, त्याचं साहित्य सगळं हलवलं आणि दुसरीकडे ठेवलं. रूमचे पडदे बदलले, बेडशीट, उशीचे कवर सगळं बदललं, टेबल क्लॉथसुद्धा बदलला. आणि आता सरांना हे सगळं खूप छान वाटणार बघून. आज त्यांनी माझा मेकओव्हर केला ना, मग मी सुद्धा रूमचा मेकओव्हर केला आणि त्यांना छान फिलिंग करून देणार, असं म्हणून हेडंबा बसली रूम सजवत. आणि रोहितला वाटलं आता ती तयार झाली असेल, आपणही फ्रेश व्हायचं आणि निघायचं. आणि राणी किती छान दिसत असेल अशी कल्पना करून तो आला आणि फारच उत्साहात शिट्टी वाजवत रोहित घरात शिरला. समोर दिसलेल्या जानकीला म्हणाला, आई बेबी झोपली का? आणि जानकी म्हणाली, हो. आणि रोहित म्हणाला, ए आई, मी आलो की बेबी का झोपते गं? तिला सांग ना, काका तिच्यावर फार प्रेम करतात. जानकी हसली आणि म्हणाली, अरे तिला काय कळतंय, 1.25 महिना हे असंच असतं. रोहित म्हणाला, पण मी जातानाही झोपलेली असते आणि मी आलो तरी झोपलेली असते, मग मी तिला कधी भेटायचो? आणि झोपेत ती असताना तू मला भेटू पण देत नाही आणि तिची पापी पण घेऊ देत नाही. आणि जानकी हसली आणि म्हणाली, आता नक्की सांगते हां ती उठल्यावर. आणि रोहित म्हणाला, ओके, आता ती छोटीशी बेबी राहू द्या, पण या बेबीचं काय चाललंय बघूया, जी खूप सुंदर दिसत असेल आणि तिची पापी घेऊन काम चालवू. असं म्हणून स्वतःशीच हसला आणि बेडरूममध्ये आला. तर ही महाराणी घरच्याच कपड्यावर होती, पॅन्ट आणि टी शर्ट. सगळे केस उलटे टांगले होते, पण छोट्या छोट्या समोरच्या कट केलेल्या बटा चेहऱ्यावर येत होत्या आणि अजूनही काहीतरी कपाटावर करतच होती, ते स्टूलवर उभी राहून. आणि रोहित चकित होऊनच ओरडला आणि म्हणाला, राणी हे काय आहे? आणि त्याचा तो कर्कश पहाडी आवाज ऐकला तशी राणी दचकली आणि तिचं घाबरून तिचं अवसानच गळालं. आणि सर पडले पडले, पकडा 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 म्हणेपर्यंत राणी पडली सुद्धा आणि सर्किट रोहितनं तिला पकडली सुद्धा नाही. आणि राणी नेमकी तिच्या पार्श्वभूमीवर आपटल्याने ढुंगण सोडायला लागली आणि आई आई ग म्हणाली, सर का पकडलं नाही मला, असं म्हणून ओरडायला लागली. आणि तो तिच्याकडे नुसता रागात बघत होता. आणि ती म्हणाली, काय चाललंय तुमचं डोळे फुटलेत का? मला का पकडलं नाही? तुम्हाला मला मारायचे आहे का? आणि रोहित चिडला आणि म्हणाला, खरंच आता मला असं वाटतं की तुझा गळा दाबावा. मी काय इमॅजिन करून आलो होतो आणि तू काय करत बसली आहेस? राणी मी तुला काय सांगितलं होतं? आणि राणी म्हणाली, काय सांगितलं होतं? आणि रोहित म्हणाला, मी तुला कशासाठी ब्युटी पार्लरमधून मेकओव्हर करून आणली? हे सगळं काम करत बसण्यासाठी का? बघ पुन्हा धुळीनं तुझा चेहरा काळवंडला आहे. तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? आणि राणी म्हणाली, सर अहो आपण स्वच्छ होतं तसं रूमही स्वच्छ करावे ना कधीतरी. आणि बघा किती सुंदर दिसते. आणि रोहितनं रूमवर नजर फिरवली. सगळं छान तर दिसत होतं, पण आता त्याची मनस्थिती नीट नव्हती. आणि तो म्हणाला, हे काय, तू माझ्या वस्तूंना हात का लावला? माझं कपाट का हलवलं? माझी पुस्तकं का इकडची तिकडं केली? आणि हा माझा फोटो हा इथे का आहे? असं म्हणून तो तिला ओरडला. आणि राणी म्हणाली, अहो असे काय करता? खरंच मला वाटतं की तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मी किती छान रूम सजवली आणि तुम्ही चिडताय वय? उलट खुश व्हा ना. आणि रोहित म्हणाला, नाही व्हायचं मला खुश, आणि खरंच मला मोतीबिंदू झाला आहे. तू सडक्या डोक्याची आहे आणि हे न बघताच मी लग्न केलं. राणी तू ना खूप मूर्ख आहे. तुला माहीत आहे ना आपल्याला बाहेर जायचं होतं, मी तुला तयार हो म्हणालो होतो. आणि राणी म्हणाली, अय्या मी विसरलेच, सर होते ना मी तयार थोड्या वेळात, तुम्हीही अजून कुठे तयार आहात? मीही पटकन फ्रेश होऊन येणार, तुम्हीही फ्रेश व्हा. रोहित वैतागला आणि म्हणाला, चल आता आणि पटकन तयार हो. कुठून दुर्बुद्ध सुचली आणि तुला सोबत घेऊन जायचं ठरवलं. आणि राणी म्हणाली, सर असं नका बोलू हां, एकतर कुठे जायचं हे तुम्ही मला सांगितलं नाही, असे का हो हवेत तीर मारता? आणि चला आता दोघं एकत्रच तयार होऊया. आणि रोहित म्हणाला, मग झालं कल्याण, एकत्र फ्रेश व्हायला गेल्यावर आपण पटकन बाथरूममधून बाहेर येऊ का राणी? राणी म्हणाली, का, तुम्हाला तुमच्यावर भरोसा नाही का? तसंही तुम्हाला बघून मला काहीच होत नाही, मलाच बघून तुम्हाला खूप काही काही होतं. असं म्हणून राणीनं नाक डोळे मोडले आणि गालात थोडीशी हसली. आणि रोहित चिडला आणि म्हणाला,
तुझ्या भावना मेल्या असतील म्हणून मला बघून तुला काही होत नाही, बावळट कुठली. आणि रोहित रागारागात फ्रेश व्हायला गेला. पटकन 2 मिनिटात परत आला आणि तिच्या अंगावर टॉवेल फेकला आणि म्हणाला, चल पळ लवकर, पटकन फ्रेश हो, खूप उशीर झाला. मी तुला 8चं टायमिंग दिलं होतं आणि तुझ्याशी भांडत भांडत 8:15 झाले. आणि राणी म्हणाली, सर आत्ता आवरते, तुम्ही नका ना काळजी करू. आता ती पटकन गेली, फ्रेश होऊन आली आणि वेधळ्या राणीनं त्यानं आणलेल्या साडीपैकी एकही साडी अजून चूज केली नव्हती. अभ्यासच करत बसली होती आणि म्हणाली, सर आता मला या साडीवर मॅचिंग ब्लाऊज सापडतच नाही आणि मी काय करू. रोहित खूप चिडला आणि म्हणाला, ओ माय गॉड, तुला म्हणालं होतं ना वहिनीकडे जा आणि सोनमला विचार. आणि राणी खोटं बोलत म्हणाली, मी त्यांकडे गेले होते पण त्या आणि बेबी झोपल्या होत्या, मग त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी नाही गेले. सर सांगा ना आता मी काय करू. रोहितनं डोकं पकडलं आणि केस उपटून म्हणाला, तुला चोरी करी वाटली चोरी कर, नाचू वाटलं नाच, उड्या मारू वाटल्या उड्या मार, पण काहीही कर पण पटकन तयार हो. आई शपथ राणी, इतकं मेंटली टॉर्चर मला कोणीच केलं नव्हतं आजपर्यंत. राणीनं आता एक येलो रंगाची साडी घेतली, दुसरी रेड कलरची घेतली आणि पुन्हा त्याच्यासमोर आली आणि म्हणाली, सर दोन्हीपैकी कोणती घालू, साडी माडेतीन करून सांगा ना. आणि रोहितला एकतर वेळ नव्हता आणि हिचं काय सुरू आहे आणि हिचं काय करू आणि हिला कोणत्या खड्ड्यात पुरू असं त्याला वाटलं. आणि त्यानं दोन्हीही साड्या घेतल्या आणि कोपऱ्यातच फेकून दिल्या. तिसरीच निळ्या रंगाची साडी घेतली आणि तिच्या अंगावर फेकली आणि म्हणाला, ही घाल. आणि राणी म्हणाली, आणि ब्लाऊज कोणतं घालू. आणि रोहित म्हणाला, तिला हातावर हात आपटून नमस्कार घालत म्हणाला, ए बाई, तू साडीच घालू नको, तू ना एक काम कर, या टी शर्ट आणि पॅन्टवर अशाच अवतारात ये, मी घालतो साडी, मग तर झालं. आणि अरे देवा, राणीनं रोहितचं फार डोकं खाल्लं होतं. आणि पुन्हा असं म्हणाली, सर तुम्ही साडीमध्ये कसे दिसाल आणि वरती दाढी मिशी, ईश्य. आणि रोहितनं तिला एक चापटच लावली आणि मला, ईश्य काय ईश्य, मी काय रोमॅन्टिक बोललो का की तुझ्याजवळ येऊन तुला किस केला, म्हणे ईश्य, चल पटकन तयार हो, नाहीतर आणखीन एक जोरात कानाखाली देईन. असं म्हणून रोहितनं रागारागात कपाट उघडलं आणि पटकन त्याचे कपडे घातले आणि बाहेर जाऊन उभा राहिला. आणि तिला म्हणाला, जाता जाता फक्त 5 मिनिटात बाहेर ये, नाहीतर मी तुला सोडून जाणार आणि मी जिथं कुठं जाणार आहे ना तिथं मला गेलेला बघून तुला पश्चाताप होईल. आणि पुन्हा म्हणू नको, सर मी यायला हवं होतं सोबत तुमच्या. आणि इथूनच रोहितनं 1, 2, 3 म्हणायला सुरुवात केली आणि रूमच्या बाहेर गेला. तशी राणी पळापळ करायला लागली आणि तिने पटकन निळी साडी घातली, त्यावर रेड कलरचा स्लीवलेस ब्लाऊज घातला. केसांचा तर प्रश्नच नव्हता, ते खूपच सिल्की झाले होते आणि फक्त मधून भांग पाडून मोकळे सोडायचे होते. एक छोटीशी टिकली लावली, मंगळसूत्र वगैरे घातलं आणि त्यानं सांगितले तसे लॉंग इयरिंगसुद्धा घातले. आणि तिथून एक दांडी होती, खाली हिऱ्यासारखं काहीच तरी खांद्यापर्यंत लटकत होतं आणि एका हातात 6 हिरव्या बांगड्या, त्याच्यासोबत तिच्या खानदानी सोन्याच्या बांगड्या आणि दुसऱ्या हातात घड्याळ. आणि वाव, खूप मस्त दिसत होती राणी या सोबर लुकमध्ये. आणि रोहितनं चिडून हॉर्न वाजवला आणि हॉर्नवर हॉर्न वाजवायला लागला, वैतागून. तशी सोनम बाहेर पळतच गेली आणि म्हणाली, दादा अहो काय करताय, अहो बाळ उठेल ना. तसं रोहितनं पुन्हा जीभ चावली आणि मला, सॉरी सोनम, पण तुझ्या त्या मूर्ख राणीताईला पाठव ना. आणि सोनम म्हणाली, बरं. आणि ती वळली, तशी तिकडून येताना तिला बेडरूममधून राणी दिसली आणि म्हणाली, हे काय राणीताई आल्याच. आणि सोनमनं तिच्या डोळ्याचं काजळ काढून राणीच्या कानाच्या मागं लावलं आणि म्हणाली, ताई तुम्हाला माझीही दृष्ट लागायला नको. राणी थोडीशी हसली आणि म्हणाली, गप आपल्या माणसाची दृष्ट लागत नसते आणि मी इतकीही सुंदर नाही, सुंदर तर तू आहेस. असं म्हणून राणीनं हळूच तिरक्या नजरेनं रोहितकडे बघितलं तर रोहित कुमार तिच्याकडेच भान हरवून बघत होते. आणि जेव्हा राणीनं त्याच्याकडे बघितलं तेव्हा आपण तिच्याकडे बघतच नाही असं तिला दाखवलं आणि चिडून गाडीत बसला. आणि सोनम म्हणाली, चला पळा लवकर, दादा चिडतील. आणि राणी गाडीत येऊन बसली आणि तिच्याकडे न बघताच रोहितनं गाडी सुरू केली. मग काही अंतर जाईपर्यंत तो गप्पच होता. आणि राणी म्हणाली, सर मी कशी दिसते. आणि रोहित कुमार म्हणाले, एकदम भंगार. आणि राणी चिडून म्हणाली, सर मी भंगार आहे का, मग सोडा मला. आणि खरंच तुम्हाला मोतीबिंदू झाला, आपल्या सुंदर बायकोला असं कोणी म्हणतो का. आणि रोहित म्हणाला, तुला बघितल्यापासून मोतीबिंदू झाला, इतकी वाईट आहेस तू. आणि इतका उशीर लावल्यावर तयार व्हायला असा प्रश्न विचारल्यावर कोणीही असंच म्हणेल. मी येण्याच्या आधी तयार असती तर स्तुती केली असती. आणि राणी सुद्धा आता हाताची घडी घालून फुगून बसली.
आणि तोही काही बोलला नाही. आपण कुठे जातोय, काय करणार आहोत असं दोघांची काहीच चर्चा नव्हती. आणि जे काही असेल ते तिथे गेल्यावर बोलू असं राणीचंही ठरवलं. कारण आता रोहित कुमार वैतागले होते आणि एकदा टॉय केलं की माणसाचं टॉय असतं, वाकडं तोंड केलं की वाकडंच तोंड. आणि इकडे मेघनानं खूप सुंदर तयारी केली होती, खूप छान सजली होती. ब्लाऊज घातला होता स्लीवलेस आणि छान स्किन कलरची साडी घातली होती. एकदम चोपून चापून वन साईड पदर घेतला होता आणि छाती वगैरे अशी भारदास्त दिसत होती. कमरेखालून पदर फारच खाली ओढला होता आणि छातीजवळचा पदरही खाली ओढला होता. एकंदरीतच लुक फार सेक्सी करून बसली होती ती. ओठांचं तर काही बोलूच नका, नुसते पोपटासारखे लाल भडक केले होते. आणि इतक्यात तिला संग्रामचा फोन आला आणि ती वैतागून घड्याळात बघत म्हणाली, आता 10च मिनिटात रोहित सर येतील आणि या मूर्खानं का फोन केला? डोंगरा एवढी हाव आणि तिळा इतकी धाव असं आहे या माणसाचं. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला पळवतो. आणि तिनं वैतागून फोन घेतला आणि म्हणाली, बोला, मला वेळ नाही, काय काम आहे तुमचं ते पटकन सांगा. आणि संग्राम म्हणाला, तू काही प्लॅन केलास की नाही त्याविषयी विचारायचं होतं. आणि मेघना म्हणाली, हो, मी माझे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत, पण तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही त्या राणीचा काटा काढा ना, तिचाही ॲक्सिडेंट घडवून आणा आणि मारूनच टाका. आणि संग्राम हसला आणि म्हणाला, वा ग वा, म्हणजे आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू तुझा रस्ता साफ करून घेतेस का? आणि आम्ही राणीला मारतो, मग रोहित रिकामा होईल, तू आपोआप रोहितला मिळवशील. पण आमचा हेतू राणीला नाही तर रोहितला संपवून टाकणं आहे, एवढं लक्षात ठेव. तुझ्या मार्गातला काटा दूर होईल, पण आमच्या मार्गातल्या काट्याचं काय? मग एक काम करूया का, रोहित राणी दोघांना एकत्रच मारून टाकूया. तशी मेघना ओरडली आणि म्हणाली, नाही नाही, रोहितला काही होता कामा नाही, खबरदार. असा विचार जर केला तर त्या राणीचं काही करायचं ते करा. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही राणीला माझ्या मार्गातून बाजूला केलं तर मी रोहितसोबत लग्न करेन आणि तुम्हाला हवे ते निर्णय मी रोहितला घ्यायला लावेन. सूर्यवंशींच्या घराची सूत्र जर माझ्या हातात आली तर तुम्हाला जे हवं ते मी तिथे राहून करू शकते. असा फायदा आहे तुमचा, लक्षात घ्या. म्हणून म्हणते राणीला संपवा. असं म्हणून सपनानं खिडकीतून बाहेर बघितलं आणि तिला रोहितची गाडी दिसली. तशी सपना फार खुश झाली आणि म्हणाली, मी फोन ठेवते, मला जरा गडबड आहे. असं म्हणून तिने पटकन फोन ठेवला आणि पळतच बाहेर गेली. आता रोहितच्या ब्लॅक कारमधून आतलं काहीच दिसत नव्हतं आणि सगळ्यात आधी व्हाईट शर्ट घातलेला आणि निळे जीन्स घातलेला रुबाबदार हँडसम रोहित खाली उतरला आणि नेहमीप्रमाणेच त्यानं गाडीतून उतरल्यानंतर केसांवरून हात फिरवला आणि त्याला बघितलं आणि घायाळ होऊन मेघनाचा अर्धा जीव निघून गेल्यासारखं झालं. आणि ती म्हणाली, हाय, काय हँडसम आहे रोहित. आणि तोंडात फुटफुटली, आय लव्ह यू. आणि आता रोहित अलीकडे आला आणि त्यानं राणीचा दरवाजा उघडला आणि तिच्या हाताला पकडली. राणी तिचा वन साईड पदर सावरत तसेच तिचे केस सावरत जेव्हा खाली उतरली तेव्हा इतकी सुंदर आणि मेक ओव्हर केलेली राणी बघितली आणि मेघनाचा उरलेला निमजीव निघून गेला. आणि रोहितनं राणीची हातात घेतलेली बोटं थोडीशी दाबली आणि म्हणाला, मस्त दिसतेस. आणि त्यानं तिचे केसही कानाच्या मागं ढकलले आणि हे बघितलं आणि दरवाज्यात उभा राहिलेल्या मेघनाला खूप खूप राग आला. आणि राणी म्हणाली, सर, आपण कुठे आलोत? हे कोणाचं घर आहे? आणि रोहित म्हणाला, तुझ्या गुरुचं. असं म्हणून रोहितनं मेघनाला दाखवली आणि मेघनाला बघून राणी चकित झाली आणि राणीला बघून मेघनालाही राग आला होता आणि रोहित हिला का घेऊन आला म्हणून ती चिडली. आणि आता दोघेही एकमेकींकडे खूप रागात बघत होत्या आणि रोहित कुमार त्या दोघींची टशन एन्जॉय करत होते. मग आता काय होईल पुढं? मेघना तिच्या घरी आलेल्या राणीचा अपमान करेल का, की राणीच मेघनाच्या घरी येऊन तिचा अपमान करेल आणि चोरावर मोर होईल? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.